नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहरातील सावरकर चौक जवळील सिंधी बाजार परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून आश्रयासाठी उभा असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर त्याच्या सोबत असलेली मुलगी गंभीर जखमी झाली आहे। त्यासोबत अन्य एक महिला आणि एक मुलगी देखील किरकोळ जखमी झाली आहे। ही घटना मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरातील सिंधी बाजार परिसरात घडली असून घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येते। बुधवारी गणरायाचे आगमन असल्यानं खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे। याच अनुषंगानं येथील सिंधी बाजार भागातही मोठी गर्दी झाली होती। मात्र संध्याकाळच्या वेळी अचानक पावसाची रिपरिप सुरू झाल्यानं काही जण या ठिकाणी उभे राहिलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये आश्रयास थांबले। मात्र या शेडमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरून त्याचा शॉक लागल्यानं आश्रयाला उभ्या असलेल्या नितेश बधानिया वय वर्ष 38 यांसह मुनमुन संदीप नवमहालकर वय वर्ष 14 हे दोघे गंभीर जखमी झाले होते, तर अन्य एक महिला आणि एक मुलगी ही किरकोळ जखमी झाली। ही घटना घडताच सिंधी बाजार परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। काही जणांनी तात्काळ मदत कार्य करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। मात्र जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नितेश बधानिया यांना तपासून मृत घोषित केलं आणि मुनमुरवर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तिची प्रकृती सध्या गंभीर असल्याचंही बोललं जात आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि वीज कंपनीने योग्य ती काळजी घेऊन विद्युत प्रवाह कनेक्शन देणं आणि रस्त्यावर लांब कोसळलेल्या तारांचा बंदोबस्त केला असता तर अपघात घडला नसता, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। अपघातानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, युवा सेनेचे अभिमन्यू खोतकर, अक्षय गोरंट्याल यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची भेट घेतली आहे। मेरा नाम सुमित कुंदन नौमलकर, जो मयत है मेरे जीजाजी विदेश कुमार बधानी। बरसात के कारण पानी से बचने के लिए वो पत्थर के सेट के पास गए। वहाँ पहले से ही करंट उतरा हुआ था और चिटक के उनकी वहाँ डेथ हो गई। उनके साथ हमारी 15 साल की भतीजी मुनमुन संदीप नौमलकर, उसकी तबीयत नाजुक है, नीरा में हॉस्पिटल में भर्ती है, जो डॉक्टर उसको सीरियस बता रहा है। क्या नाम था आपके साथ? उनका नाम था मितेश कुमार बधानी, हमारे जीजा जी का नाम। और जो बच्चे उनके साथ जो चिटकी तो वो मुनमुन संदीप नौमलकर, 15 साल की हमारे बच्ची की। कहाँ घटना हो गई? ये सावरकर चौक में घटना हुई, सिंधी बाजार में। क्या नाम है आपका? सुमित कुंदन नौमलकर। सायंकाळी सावरकर चौक सिद्धी बाजाराजवळ काही एक व्यक्ती शॉक लागून दगावला, काय घटना आहे? पोलीस स्टेशनला डीएमओ श्री मापारी साहेब सार्वजनिक रुग्णालय जालना यांनी एमएलसी पाठवली होती काल दिनांक 26/8/25 रोजी। त्यान्वये मयत इसम नितीश विजयकुमार बादानी वय 38 यांना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असं एमएलसी मध्ये दिलेला आहे। त्याप्रमाणे पोलीस स्टेशन सदर बाजार येथे आमरा क्रमांक 32/2025 प्रमाणे एडी दाखल करण्यात आलेली आहे। पुढील तपास हेड कॉन्स्टेबल आगळे करत आहे। आज मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन झालं असून जालना महानगरपालिका प्रशासन देखील शहरातील विविध गणेश मंडळांना सेवा देण्यासाठी सज्ज आहे। जालना शहरातील गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापनापासून विसर्जनापर्यंत जालन्यातील गणेशोत्सव कसा असेल याचा आढावा एमसी न्यूजने घेतला आहे। जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिब। आज जगभरात हिंदू संस्कृती जोपासणारे हिंदू समाज बांधव मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतायत। आज गणेशोत्सवाला सुरुवात झाली, अनेक ठिकाणी गणरायाचं आगमन झालंय। जालना शहर महानगरपालिका कार्यालयात देखील बाप्पाचं आगमन झालंय। आपल्यासोबत महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत यंदाचा त्यांचा गणेशोत्सव कसा असेल आणि जालना शहरातील जे काही गणेश मंडळ आहेत, इथले नागरिक आहेत, त्यांना कुठल्या सुविधा पुरवल्यात, गणेश विसर्जनाची व्यवस्था कशी असणार आहे, एकंदरीत हा पूर्ण गणेशोत्सव जालना शहरात कशा पद्धतीने साजरा केला जाईल हे आपण जाणून घेऊ। सर, तुम्हाला खरं तर गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। जालना शहरातील सर्व नागरिकांना आणि सर्व गणेश भक्तांना मी महापालिकेच्या वतीनं आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आज गणपतीची स्थापना होते, सर्वांना शुभेच्छा देतो। आपल्या चॅनललाही खूप खूप शुभेच्छा। महापालिकेच्या वतीनं परंपरेप्रमाणे आपण गणेश विसर्जनाची गणेश स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सर्व व्यवस्था करतो। त्यामध्ये सर्व सार्वजनिक गणेश मंडळाला परवानग्या देणं असेल, सार्वजनिक ठिकाणी जागा उपलब्ध करून देणं असेल, त्यांना
स्वच्छतेसाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून देणं असेल, त्याचबरोबर रस्त्यातील कोणतेही अडथळे मिरवणुकीच्या काळामध्ये असतील तर ते अडथळे आपण त्यापूर्वी काढून घेतो. संपूर्ण शहरामध्ये महापालिकेमार्फत CCTVचं व्हिजिलन्स यापूर्वी होतं, पण आता पोलीस प्रशासनानं संपूर्ण शहरामध्ये CCTV कार्यान्वित केले असल्यामुळे आपण आपले संपूर्ण CCTV विसर्जन स्थळावर शिफ्ट केलेले आहेत. विसर्जन स्थळाच्या ठिकाणी आपण परंपरेप्रमाणे ज्या ठिकाणी करतो त्याच ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था आहे. विसर्जनाची व्यवस्थेच्या मध्ये आपण दरवर्षी 2 प्रकारे करतो, की घरगुती गणेश मंडळाची व्यवस्था वेगळी असते आणि सार्वजनिक मोठे जे गणेश मंडळ आहेत त्यांची व्यवस्था वेगळी असते. तर यावेळी आपण सर्वच भक्तांना अशी विनंती केलेली आहे, की आपण कृत्रिम कुंड तयार केलेला आहे. तर त्या ठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती दोन्ही प्रकारच्या गणेश मंडळांच्या विसर्जनाची व्यवस्था महापालिकेमार्फत केलेली आहे. महापालिकेनं विसर्जनासाठीची पूर्ण तयारी केलेली आहे आणि गणेश मिरवणुकीपासून म्हणजे गणेश स्थापनेपासून ते मिरवणूक आणि विसर्जन या कालावधीपर्यंत ज्या ज्या सुविधा नागरिकांकडून केल्या जातील, त्याचबरोबर स्ट्रीट लाईटची व्यवस्थाही आपण पूर्णपणे त्या परिसरामध्ये कार्यान्वित केलेली आहे. गणेशोत्सवासाठी रजिस्ट्रेशन झाले होते सार्वजनिक गणपती मंडळांचे, आपल्याकडे किती झालेत आणि त्यांना जे शुल्क आकारलं होतं ते रद्द केल्याची माहिती मिळते, काय सांगाल? या संदर्भात ॲक्च्युअली तसा महापालिकेचा उद्देश असा नव्हता की धार्मिक सणासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलं जावं. तर गेल्या वर्षीचा शासन निर्णय होता की ते निशुल्क असावं, परंतु आपल्या महापालिकेची एकूण आर्थिक परिस्थिती पाहता आणि नियोजनासाठी लागणारा खर्च बघता आपण 2,500 रुपये सार्वजनिक गणेश मंडळासाठी आकारले होते. परंतु आपण तो निर्णय परत करतोय आणि निशुल्कपणे परवानग्यांची व्यवस्था आपण उपलब्ध करून दिलेली आहे. माझे सर्व सार्वजनिक गणेश भक्तांना विनंती आहे की आतापर्यंत आपण जे रेकॉर्ड पाहिलं 500 ते 600 मोठ्या गणेश मूर्ती म्हणजे 14-15 फुटापेक्षा मोठ्या गणेश मूर्तींचं आपल्याकडे विसर्जन होतं किंवा त्यांची प्रतिष्ठापना शहरामध्ये होते. परंतु आपल्याकडे परवानगी घेणाऱ्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे, म्हणजे साधारणपणे 50, 60, 70 लोक परवानगी घेतात. तर आमची विनंती आहे, कारण परवानगी घेतल्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत, कारण आम्ही दिलेल्या नियमांचं आपल्याला पालन करणं हा एक भाग आलाच, परंतु दुर्दैवानं काही गोष्टी झाल्या भविष्यात, तर त्यासाठी ज्या काही लिगल फॉर्मॅलिटीज आहेत त्यापासूनही आपल्याला सर्वांना संरक्षण मिळतं, की आपण प्रशासनाच्या सोबत पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपालिका प्रशासन असेल, या दोन्ही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन केलं आणि मोठ्या प्रमाणात जर रजिस्ट्रेशन केलं, तसंही आम्ही दरवर्षी फ्रीमध्ये अवेलेबल करून देतो. आपल्याकडे ना हरकत देतो आपण सार्वजनिक ठिकाणी गणपती बसवण्याकरिता. त्या ना हरकती आणि नगरपालिकेची परवानगी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी घ्यावी, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. यामुळे आम्हाला एकूण शहरातला काउंट समजेल, किती ठिकाणी गणपतीची स्थापना होते ते समजेल. तसंही धर्मादाय आयुक्तांना त्यांच्यावर त्यांच्या सर्व व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचं काम त्यांच्याकडे असतंच आहे. परंतु आपल्याकडे व्यवस्था नाही केल्यामुळे काही अपघात झाला, दुर्दैवी घटना घडली, तर पुढचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात. त्यामुळे माझी विनंती आहे की प्रशासनानं दिलेल्या सूचना आहेत, प्रशासनानं दिलेले तुम्हाला ज्या काही गाईडलाईन्स दिल्या असतील तर त्या तंतोतंत पालन कराव्यात. त्यामुळे नागरिकांना आणि एकूणच गणेश भक्तांना आणि आज गणेश उत्सवाचा जो एकूणच आपला 10 दिवसाचा कार्यक्रम आहे, तो आपल्याला आनंदात, उत्साहात आणि एक शांततामय वातावरणात साजरा करता येईल. गणेशोत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होतं, गणेश विसर्जनानंतरही मोठ्या प्रमाणात कचरा होतो, तर याचं व्यवस्थापन कसं केलं आणि नागरिकांना काय सांगाल? आपण गणेश मंडळाला त्यांना कन्व्हिनियंट असणारी वेळ विचारलेली आहे आणि त्या वेळेमध्ये आपण त्यांना घंटागाडी उपलब्ध करून देतोय. प्रत्येक ठिकाणी दररोज एक वेळा घंटागाडी त्यांचं निर्माल्य आणि बाकीचं जे काही वेस्ट असेल ते संकलित करण्यासाठी जाईल. परंतु विनंती आहे की त्या वेळेमध्ये ते उपलब्ध करून द्यावं आणि त्या व्यतिरिक्तच्या वेळेमध्ये त्यांनी साठवून ठेवावं. रस्त्यावर किंवा इतरत्र कुठेही टाकू नये. त्याचं पावित्र्य आणि एकूणच स्वच्छता आणि लोकांचं आरोग्य ह्या गोष्टी लक्षात घेता त्यांनी ते साठवून ठेवलं आणि घंटागाडी आल्यानंतर त्यामध्ये दिलं, तर त्याची आपण त्याचं कंपोस्टिंग करतो. आपण ते रेग्युलर वेस्टच्या साईटवर ते पाठवत नाही. तर या पद्धतीनं आपण निर्माल्याचंही जे विधिवत म्हणजे डिस्पोजल आहे त्यासाठी पुरेशी काळजी घेतलेली आहे. यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची दरवर्षीसारखी मदत घेणार आहात?
स्वयंसेवी संस्था स्वतःहून येतात आपल्याकडे. आपल्या विसर्जनाच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळ्यांचं सहकार्य मिळतं. आमच्या महापालिकेचा कर्मचारी तर 48 तास पूर्णपणे विदाऊट एनी म्हणजे त्याला अशा सुट्टी मिळत नाही त्या कालावधीमध्ये. तरीही आमचे लोक खूप मेहनतीनं काम करतात आणि त्याचबरोबर NGO आहे आम्हाला त्यामध्ये पूर्णपणे कोऑपरेट करतात. खूप मोठ्या प्रमाणात व्हॉलंटियर्स येतात, जे रजिस्टर्ड आहेत, अनरजिस्टर्ड आहेत, सर्व प्रकारचे लोक येऊन आम्हाला सहकार्य करत असतात. यावर्षीचा गणपती उत्सव आपण सर्वांनी कायदा सुव्यवस्था असेल किंवा एकंदरीत व्यवस्थितपणे आणि आनंदात साजरा करूयात. त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे. एकंदरीत गणेशोत्सवाची आणि गणेश विसर्जनाची देखील जालना शहर महानगरपालिका प्रशासनानं चांगली तयारी केली आहे. हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला पाहिजेत आणि निर्विघ्न पार पडला पाहिजे, यासाठी महापालिकेचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. कॅमेरामन सुनील खरासह साहिल पाटील, MC न्यूज, जालना. जालना शहर महानगरपालिका जालना सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ महानगरपालिका जालन्याच्या वतीने आज मुख्य कार्यालयात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली आहे. यावेळी आयुक्त यांच्या हस्ते श्री गणरायाची पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त श्रीमती अपर्णा जाधव, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण तसेच विजय फुलंब्रीकर, सचिन मेहरा, प्रमोद वाघमारे, राजेश बगळे, अजय प्रेमभरती, बंडू चव्हाण, पंडित पवार, संतोष निकम, मंडळाचे अध्यक्ष सावता तरासे, मंडळाचे उपाध्यक्ष विकास जयस्वाल, प्रफुल्ल आंबेकर, अनिल वानखेडे, शेख कादर, देवानंद तुपेकर, हितेंद्र आगळे, मनोज गिरे, लक्ष्मीकांत नाकडे, असलम बेग, नामदेव मस्के, शिवाजी माळी, RF बेग, पिंपलेकर महाराज, किरण पाटील, दीपक देशपांडे, संदीप मस्के आदींसह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती. जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे माना कामना पूर्ति जय देव रत्नाकैतोहरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडता मुकुटा शोभतो भरा पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे माना कामना पूर्ति जय देव संबोधती कांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तोंडाती नयना रामाचा वार्ता हे सदना संकटी पावावे जीवानी रक्षावे सुवर गजुगरा जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे माना कामना पूर्ति जय देव हे रंब शिव कुल दीपका हे रंब शिव कुल दीपका आरती तुझा करू गणनायका आरती तुझा करू गजनायका शेंदुर सुर मारतुनी सुरा सोडिला पाशाना तुने देवगण तुझा वंदुने स्वस्थाने गेले हरुषुने हे रंबा शिवकुला दीपका आरती तुझ करू गजनायका स्वयं प्रकाशे दर्शने जपती मनस्कामना सिद्धि सजाती निरंजन दीपकाय तुला हे रंब शिवकुल दीपका आरती तुझला करू गणनायका मंगल मूर्ती गुरुपुर ही आरती द्वारका सुत गातो आरती ओवाळितो आरती पूर गौरम करणावतारम संसार सारम नमामि शैतन्यमामि मंगलमाला कपालकाय कपालमालां दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय कालीन लोटांगण मंदिर कर्ण सोयान पायना पूजनवा प्रेमे हन्ने पूजन भावे ओवाळुनि नाम तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या प्रवीणं तमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्धिर्वाया प्रकृतिं करोमि
आज मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी रवाना झाले। आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने लाखो मराठा समाज बांधवांना घेऊन ते जात असल्याने त्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी अंतरवाली येथे पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात केला आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। बघूयात। सराटी येथून मुंबईकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा निघतोय मनोज जरांगे पाटलांची, काय आपली तयारी आहे? आमच्याकडे करीब 28-30 किलोमीटरचा पॅच आहे। त्या अनुषंगाने कुठल्या ट्रॅफिकची अडचण होणार नाही, कारण गणपती असल्यामुळे भाविकाची पण गर्दी असणार आहे। सामान्य जनताना पण आणि आंदोलन कार्याला पण, तसेच जो काही गर्दी आहे त्याला मॅनेज करण्यासाठी आम्ही बंदोबस्त वगैरे लावलेला आहे। रस्ते वगैरे काही बदलण्यात आले आहे, मार्ग वगैरे? नाही, हायवे काही बदलण्यात नाही आहे ना, पण त्यावेळी जोपर्यंत हायवेला टच होत नाही तेवढा वाहतूक वगैरे आम्ही थांबणार, पण बाकी आमचे लोक करतील सगळं। या संदर्भात तुम्हाला नोटीस वगैरे काही देण्यात आलेली आहे काही? परवानगीचा लेटर दिला। बरं, किती लोक असतील साधारणतः बंदोबस्तामध्ये? नाही, ते आकडाची काही अर्थ नाही, पण आमचे लोक इनफ आहे की कोणालाच काही अडचण येणार नाही। काही वेगळं काही CCTV वगैरे, काही ड्रोन वगैरे आहे का? तो सगळं आमचं असतोच, कॅमेरा वगैरे सगळं। आमदार अर्जुन खोतकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना आकारण्यात येणारे 2500 रुपयांचा कर अखेर रद्द केलाय। तसेच आदेश त्यांनी महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना दिले आहेत। बघूयात। हॅलो, अर्जुन खोतकर याचा मला परत फोन आला होता, तर ते गणपती मंडळांना काहीतरी तुम्ही मगाशी आपलं बोलणं झालं ना त्याच्यावर, गणपती उत्सव मंडळांना काहीतरी सेवा शुल्क लावला होता काय? हो सर, हो। किती पैसे? प्रत्येक 2,500 रुपये लावले होते सर। 2,500 मंडळाला? येस सर, सार्वजनिक मंडळाला। आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता आपला उत्सव सण साजरे करतात, आपली संस्कृती जोपासतात ना, त्यांच्यावर कुठं 4 पैसे लावायचे? तर काय होतं आपल्याकडे थोडं हे नसल्यामुळे फायनान्सची अडचण होती सर, म्हणून तर ते रद्द करतो सर। नाही, ते रद्द करा। आणि तुम्हाला काय कुठं कामासाठी काय ह्याच्यासाठी लागले तर नगर विकास आहे ना आपला, आहे ना? बरोबर आहे सर, तुमच्यामुळे खूप कामं झाले सर। तुमच्यामुळे खूप कामं झाले सर, जालन्यात म्हणजे पूर्ण चेहरा बदलला सर मुख्य पाठीमागच्या 2-3 वर्षात। हो ना? येस सर, आपण एकदा व्हिजिट करणं आवश्यक आहे सर। हो, नाही, आता तुम्ही सांगितलं मला। नाही, अर्जुन खोतकर सारखं मला फोन करत होते की ते गणेशोत्सव मंडळा बाबा पैसे त्यांना लावू नका म्हणलं ठीक आहे, लावू, आपण रद्द करू। उद्या सांगतो। हा, उद्याच रद्द हे काढून टाका काय ते जे आहे। हा, आणि अर्जुन खोतकर मला पण सांगा बाबा आम्ही ते रद्द केलं म्हणून। हा, आता मला आता तुमच्याशी बोलणं झाल्यावर परत फोन आला होता की जरा आयुक्तांची जरा परत बोलून घ्या, कन्फर्म करून घ्या। मला अरे बोलणं झालं माझं, कन्फर्म झालं, ठीक आहे, ते रद्द करून टाका सेवा शुल्क गणेशोत्सव मंडळाचा, आणि अर्जुन खोतकर यांची मागणी मान्य करा। ठीक आहे, ओके। माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरी लाडक्या गणरायाचं मोठ्या थाटात आगमन झालंय। सर्व परिवाराला सोबत घेत आमदार खोतकर यांनी गणरायाची विधिवत पूजा करत श्रींची प्रतिष्ठापना केली आहे। शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील लाडक्या गणरायाचे आगमन झाले। या प्रसंगी आमदार अर्जुन खोतकर यांनी सपत्नीक गणरायाचे विधिवत पूजन करून आपल्या निवासस्थानी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे। सर्व देशवासियांना आणि मतदारसंघातील सर्व नागरिकांना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आहे। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये जालना शहराचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा, शहरवासियांना कुठल्याही अडचणींचा सामना आता करावा लागू नये असे साकडे त्यांनी यावेळी बाप्पाला घातले। यावेळी कुटुंबातील सदस्य सीमा खोतकर, अभिमन्यू खोतकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। काय प्रार्थना केली गणपती बाप्पाकडे? सालाबादाप्रमाणे प्रतिवर्षी गणपतीचं आगमन हे निश्चितपणे सर्वसामान्यापासून तर विशेष लोकांपर्यंत सुद्धा अत्यंत आनंददायी या ठिकाणी असतं। तसाच आनंद निश्चितपणे
आपल्या सर्वांमध्ये या ठिकाणी पाहायला मला मिळतो। या वर्षाचा गणपती उत्सव हा निश्चितपणे दरवर्षीपेक्षा जरा वेगळा आहे, कारण की पाऊस वरून राजाला घेऊन आलेला गणपती, आणि त्यामुळं शेतकरी, व्यापारी सर्व या ठिकाणी, सर्व घटक या ठिकाणी खुश आहेत। त्यामुळं आपण याला विघ्नहर्ता म्हणतो। गणपतीने हे विघ्न आपलं सर्वांचं दूर केलं आणि चांगला पाऊस पडला। खरं तर याबरोबरच काही संकल्प या निमित्ताने आम्ही करत आहोत। जालना शहराला जवळपास 450 कोटी रुपये या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही या ठिकाणी विकास कामासाठी या ठिकाणी आणू शकलो। भविष्य काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस, अजयदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये या शहराचा संपूर्ण विकास करण्याची हमी या उत्सवाच्या निमित्ताने मी जालनेकरांना देतो। ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या समस्या निश्चितपणे दूर केल्या जातील। मी शब्द दिलेला आहे की शहरातील सामान्य नागरिकाला रोज किंवा 1 दिवसाला कसं पाणी मिळेल हा संकल्प मी या ठिकाणी केला। मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की हा माझा संकल्प गणपती बाप्पाने तडीस न्यावा आणि या शहराला रोज माझ्या हाताने किंवा या ठिकाणी निश्चितपणे पाणी मिळावं, आणि तो प्रयत्न मी या ठिकाणी करतो आणि ते प्रयत्न निश्चितपणे पूर्ण होईल आणि शहराला रोज पाणी मिळेल। शेवटी शहरातल्या लोकांच्या समस्या, वॉटर, गटर, मीटर या सर्व समस्यावर मी अत्यंत बारकाईने लक्ष घालतो आणि या सर्व गोष्टींमध्ये आता पुढे जाऊन काम करण्याची पूर्ण तयारी माझी आहे, सरकारसोबत आहे। आपण बघताय की गणपती विसर्जनासाठी 11 कोटी रुपये खर्च करून आम्ही त्या ठिकाणी कुंड बांधलं, देवीचं विसर्जन, छठ पूजा अशा विविध घाटासाठी तो घाट त्या ठिकाणी बांधला। शहरातले डीपी रस्ते 1 वर्षामध्ये एकही डीपी रस्ता मी ठेवला नाही। शहरामधल्या सर्व समस्या, विजेची समस्या आम्ही दूर केली, बाकी इतर सर्व समस्या सुद्धा आम्ही हात घालतो। त्यामुळे गणपती बाप्पाने ही ताकद आम्हाला द्यावी आणि जास्तीत जास्त विकास आमच्या हातून या शहराचा करून घ्यावा, हेच साकडं गणपती बाप्पाला घातलं। जालना गणेश फेस्टिवलचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। त्यानिमित्त विविध सांस्कृतिक आणि समाज प्रबोधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। 28 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। जालना गणेश फेस्टिवलचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। 9 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन 28 ऑगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। आज या निमित्त पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पत्रकार परिषदेत फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय लाखे पाटील, जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष अशोकराव आगलावे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब घुगे, कोषाध्यक्ष रवींद्र हुसे, राजेंद्र गोरे, किरण गरड, प्राध्यापक राजेंद्र भोसले यांच्यासह जालना गणेश फेस्टिवलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी 28 तारखेला शाहीर रामानंद उगले यांचा महाराष्ट्राचे लोकगाणी, तर 29 तारखेला हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन, 30 तारखेला गौरव महाराष्ट्राचा यासह विविध अशा धार्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी पुढील 9 दिवसांमध्ये मिळणार असून याचबरोबर जालना शहर हे ग्रीन शहर करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहे। आता आमच्या फेस्टिवलला जवळजवळ 25 वर्ष झालेत। यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आहे, तर ह्या निमित्तानं आम्ही ह्यावर्षी जवळजवळ 9 प्रोग्राम ठेवलेले आहेत आणि 9 प्रोग्रामशिवाय बरेचसे असे कार्यक्रम आहे जेणेकरून आमचं जालना स्वच्छ राहील अशा तऱ्हेनं आमचे नियोजन आहे। आणि ह्या 9 कार्यक्रमात पहिल्यांदा आम्ही एक पोवाड्याचा, जे जालन्याचे भूमिपुत्र आहे रामानंद उगले म्हणून, त्यांचा शाहिरांचा कार्यक्रम आहे। दुसऱ्या दिवशी आमचं कीर्तनाचा कार्यक्रम आहे, जे समाधान महाराज शर्मा म्हणून आहेत। तिसऱ्या दिवशी आम्ही तिसरा, चौथा, पाचवा असे 5 तारखेपर्यंत कार्यक्रम आहे। तर 5 तारखेपर्यंत बरेचसे मोठमोठाले कलाकार येणार आहेत त्याच्यामध्ये। तर पहिल्या दिवशी उद्घाटन आणि तुमचं शाहिरांचा कार्यक्रम, पहिल्या दिवशी उद्घाटन आणि शाहिरांचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये तेजस्विनी लोणारी म्हणून एक कलाकार आहे देवमाणूसमधली, तर ती येणार आहे, उद्घाटक निमित्तानं येणार आहे। आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी म्हणजे तुमचे महाराष्ट्राचे उदय साटमचे महाराष्ट्राची लोकगाणी म्हणून कार्यक्रम आहे।
त्याच्यानंतर मग महाराष्ट्राची गौरवगाथा म्हणून त्यांचा कार्यक्रम आहे. तर चौथ्या दिवशी पूनम कुडाळकर यांचा कार्यक्रम आहे. पूनम कुडाळकर यांची लावणी आहे. त्याच्यानंतर मग भार्गवी चिरमुले ह्या प्रख्यात म्हणजे अभिनेत्री आहे, डान्सरसुद्धा आहे, त्यांचासुद्धा एक कार्यक्रम आहे. आणि त्यांचं कार्यक्रमाचं नाव आहे फोक लावणी रॉक्स. त्याच्यानंतर मग बरेचसे असे कार्यक्रम आयोजित केले. त्याच्यामध्ये मुख्य करून तुमचा काय म्हणतात त्याला, एक मिनिट मी सांगतो. या कार्यक्रमासोबत काही कार्यक्रम आम्ही सोच खड्डे हे जालना शहरात आम्ही पुढच्या ह्या वर्षामध्ये राबवणार आहे. तर वृक्ष लागवड करणार आहे त्याच्यामध्ये. आणि लोकांच्या सहभागामुळं त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर आम्ही पूर्ण जालना शहर पूर्ण स्वच्छ आणि हरित म्हणजे हिरवं करणार आहे आम्ही. कधीचा उपक्रम आहे हा? ह्या पूर्ण वर्षाचा कार्यक्रम आहे तो. ह्या वर्षी आमचे सगळे पदाधिकारी वगैरे सगळे मिळून आम्ही तो कार्यक्रम करणार आहे. आणि जे शौच खड्डे घेणार आहेत तर त्याचं म्हणजे EGS जे विभाग आहे त्यांच्यामार्फत आम्ही त्यांच्या सहकार्यानं करू आम्ही. त्याच्यामध्ये आमचं आयुक्त नगर परिषद आहे त्यांचासुद्धा सहभाग आहे. म्हणजे शौचालय राहतं त्याच्यामुळं आपल्या बऱ्याचशा नागरिकांना म्हणजे संसर्ग होऊन किंवा जे आजारी पडतात तर ते रोगराई वाढते म्हणून. तर ते जर पाणी जर त्याच्यामध्ये शौच खड्ड्यात पडलं तर बाहेर तुम्हाला पाणी दिसणार नाही आणि याच्यामुळं रोगराई कमी होईल असं मला वाटतं. काय नाव? माझं नाव अशोक आगलावे, जालना गणेश फेस्टिवलचा अध्यक्ष आहे. कशी असते जालना गणेश फेस्टिवलचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आज 25 वर्षे या फेस्टिवलला पूर्ण झाले. या फेस्टिवलच्या माध्यमातून स्वर्गीय कल्याणराव घोडगे स्टेडियमवर जवळपास 50,000 स्क्वेअर फूटचा हा भव्यदिव्य असा सभामंडप उभारण्यात आलेला आहे. भव्यदिव्य असा स्टेज उभारलेला आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी जालना शहरवासियांना यामधून दिली जाणार आहे. आत्ताच अध्यक्षांना सांगितल्याप्रमाणे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचं 9 दिवसाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर गुरुमाऊली अण्णासाहेबजी मोरे यांचं समाजप्रबोधनपर कार्यक्रमही या फेस्टिवलमध्ये घेतलेला आहे. विद्रोही साहित्य संमेलनाचाही कार्यक्रम यामध्ये आहे, त्रिभाषिक साहित्य संमेलन. त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रम या फेस्टिवलसोबत सामाजिक कार्यक्रमाचं आयोजनही केलेलं आहे. भव्यदिव्य प्रमाणामध्ये ओपन स्पेसवर वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्याचबरोबर चमनराजा गणपती मंडळासमोर व अनोखा गणपती मंडळासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 750 वर्ष ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाला झाल्यामुळं भव्यदिव्य असं पसायदानाचंही आयोजन या 2 ठिकाणी गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून केले जाणार आहे. आणि त्याचबरोबर असे विविध कार्यक्रम सर्वांना सोबत घेऊन म्हणजे सर्व राजकीय पक्षाचे सर्व मंडळी या फेस्टिवलमध्ये राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे. आणि ही परंपरा जी 25 वर्षापूर्वी सुरू झालेली ही अविरत अशी पुढं चालू ठेवण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आवाहन करतो की रोज सायंकाळी या कार्यक्रमाला जी सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आस्वाद घेण्यासाठी सर्व जालन्यावासियांनी यासाठी उपस्थित आहे भरभरून असा प्रतिसाद द्यावा. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना।
आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ॲडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन। पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो। आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं। आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी। शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे। आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी। आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी। याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे।